आम्ही मागच्या 1.5 वर्षापासून परभणीमध्ये आम आदमी पार्टीचं काम चालू केले। हे काम चालू केल्यानंतर आम्हाला लक्षात आलेलं आहे की परभणीचं जे राजकारण आहे हे टक्केवारीचं राजकारण आहे आणि इथं सगळी सेटलमेंट चालते। काही जण आमदारकी एका पक्षाला देतात, त्यानंतर महानगरपालिका एकाकडे आणि सगळेजण मिळून मिसळून खात आहेत। जनतेला या सगळ्या राजकारणांबद्दल प्रचंड उद्विग्नता आहे, रोष आहे जनतेमध्ये। त्यामुळे जनतेला एक नवीन पर्याय द्यायचा आणि ते पर्याय हा भ्रष्टाचार मुक्त आम आदमी पार्टीचा लोकांना पटतोय। पार्टीचे जवळपास 24 शाखा तयार झालेल्या, त्यामध्ये शहर आणि ग्रामीणमध्ये त्याचा चांगला रिस्पॉन्स भेटतोय आणि प्रमुख मुद्दे जे आहेत ते परभणीचे जिकडे तिकडे धुळीचं साम्राज्य आहे। प्रत्येक रस्त्यांवरती खड्डे आहेत, खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हे कळायला मार्ग नाहीये। आम आदमी पार्टी रस्त्यांच्या बाबतीत, शेतकऱ्यांच्या पीक विम्या बाबतीत, शेतकऱ्यांना जो हमी भावाचा विषय आहे, सोयाबीनला मागच्या 10 वर्षापासून 4200च्या वरती भाव गेलेला नाही। प्रत्येक शेतकऱ्याकडे 2-2 वर्षाचं सोयाबीन जमा आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचे मुद्दे पीक विम्याचे असो, हमी भावाचे असो, बेरोजगार तरुणांना आपल्या MIDC मध्ये कुठलाही रोजगार नसल्यामुळे आणि टक्केवारीची अपेक्षा असल्यामुळे कुठल्याही कंपनी इथे परभणीमध्ये यायला तयार नाहीयेत आणि त्याचा सगळ्यात मोठा फटका बेरोजगार तरुणांना बसतोय। तिकडे मुंबई पुण्यासारख्या शहरात जाऊन झोपडपट्ट्यात राहून अत्यंत दर्जाहीन आयुष्य जगून तिथे मोलमजुरी करून काम करावं लागते। तर बेरोजगारीचा मुद्दा, रस्त्यांचा मुद्दा, आरोग्य सुविधेचा आणि शेतकऱ्यांचे मुद्दे, हे मुद्दे घेऊन आपण पार्टी पूर्ण ताकदीने परभणी विधानसभा लढणार आहे। आदमी पार्टी महाराष्ट्रात 288 विधानसभा पूर्ण ताकदीने लढणार आहे। पण आता मराठवाड्यातील आपण बीड विधानसभा मतदारसंघ अशोक येडे पाटील यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे। लातूरमध्ये लातूर विधानसभा शहर अश्विन नलबले म्हणून आहेत, त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे। आणि आज आपण परभणी जिल्ह्यातील परभणी विधानसभा मतदारसंघ सतीश चकोर यांची विधानसभा आपण जाहीर केलेली आहे। इतर विधानसभा मतदारसंघात लवकरच म्हणजे 1 महिन्याच्या आसपास तुम्हाला सगळी लिस्ट तुमच्यापाशी येईल। चाचपणी चालू आहे, मेरिटनुसार ते काम चालणार आहे। जनसंपर्क कुणाचा किती आहे, कुणाचं काम किती आहे, समाजसेवा, राजकीय त्यांचं बॅकग्राऊंड कसं हे बघून आपण त्यांना उमेदवारी लवकर जाहीर करून ती सुद्धा नावे आपण लवकर डिक्लेअर करू। कोणकोणते नेते संपर्कात आहे, कोणत्या पक्षाचे? पक्षाबरोबर भाजपचे नेते संपर्कात आहेत, आमच्या काँग्रेसचे संपर्कात आहेत, राष्ट्रवादीचे संपर्कात आहेत आमच्या नेते। बऱ्यापैकी लोक आम आदमी पार्टी असं तिथे त्यांना स्पेस मिळतो, जागा मिळते, त्यामुळे तिथं बऱ्यापैकी इतर पक्षांची लोक नेते आमच्या संपर्कात आहेत। परभणी जिल्ह्यात सुद्धा महाराष्ट्रात सुद्धा संपर्कात आहेत। महाराष्ट्रात आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे की शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून, सेंटर पॉईंट ठेवून दिल्लीचे कामी कल्याणकारी दिल्लीच्या ज्या योजना आहेत त्या, नंतर महिला सन्मानाचा मुद्दा आहे, शेतकऱ्यांचा मुद्दा आहे, कष्टकऱ्यांचा मुद्दा आहे, कामगारांचा मुद्दा आहे। जे मेन महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा मुद्दा आणि जे मेन मुद्दे आहेत त्या मुद्दे पुढे घेऊन आम्ही महाराष्ट्रात देश लढतो।